नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. तर आज आमच्या स्कूलचा आणखीन एक नवीन दिवस आहे. तर आम्ही सर्वजण, तुम्ही जसं की कॅमेरामध्ये पाहत असाल की आम्ही सर्वजण असे नाश्ता करण्यासाठी बसलो आहे. मी थोडं उभं राहून दाखवतो की इथे सर्वजण आम्ही आहे. हे सर्व ब्लाइंड आहे, कुणालासुद्धा दिसत नाही. तर आम्ही असं सकाळची वेळ आहे आणि नाश्ता करायला बसले आहे. आणि आज नाश्त्याला इडली आहे. तर तुम्ही जसं की पाहत असाल की आम्ही सर्वजण असं बसलो आहे. तर आजच्या देखील दिवसभरातला जो आमचा जो काही शिकत आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करेन. तर इथे चटणी आणि इडली दिली आहे. तर मित्रांनो, आता नाश्ता करून झाला आहे. आता एकच मिनिटामध्ये चाय दिलेली आहे सर्वांना. ग्लासमध्ये चाय असते आणि चाय पिऊन झालं की तुम्ही आता जर बघत असाल की इकडे आपले बाजू दुसरे जे मित्र आहेत ज्यांना चाय वगैरे नको आहे किंवा ज्यांचं झालेलं आहे, तर तिकडं आपली ताटी आहे ती स्वतः धुवायला गेलेली आहेत. जरी दिसत नसेल तर तुम्ही म्हणाल की कसं जाणार, नळ कसं सापडणार. पण शेवटी प्रयत्नार्थी परमेश्वर. आपण जर प्रयत्न केले तर आपल्याला देवसुद्धा सापडेल. तसंच काही आहे. तर इथे ताटी वगैरे धुवायला साबण आणि हे आहे, आपण त्याच्यामधून धुवू शकतो. आता आम्ही नाश्ता झाला आहे, ताटी धुतले. आता आम्ही परत हॉस्टेलमध्ये आत जाणार आणि आपापली ताटी आपल्या लॉकरला ठेवणार. तर आता आम्ही नाश्ता वगैरे झाला आहे. आता मी प्रार्थनेला चाललो आहे. प्रार्थना काय मी रेकॉर्डिंग करणार नाही, पण जो पुढचा हे असेल तो मी रेकॉर्डिंग करेल. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलं असेल की आमचं प्रार्थना वगैरे झाली आणि आता आम्ही कम्प्युटरच्या क्लासमध्ये आलो आहे. तर मी तुम्हाला पहिल्यांदा थोडक्यात मला बेसिक माहिती आहे ती सांगतो की आता आम्हाला कीबोर्डची, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल की हा जो समोर कीबोर्ड आहे, पुढे मॉनिटर आहे, तर आम्हाला दिसत नाही, बरोबर का नाही. मग आम्हाला कीबोर्डची कोणती बटणं काय आहेत हे समजण्यासाठी, कीबोर्डची ओळख करण्यासाठी पहिल्यांदा एक सॉफ्टवेअर रन करून दिलं आहे. आम्ही जे काही दाबेल ते फक्त कोणतं बटन आहे त्याचा आवाज येईल. जसं की आता मी स्पेस बार दाबतो, स्पेस, तर स्पेस बोलत आहे. परत तर आपण इथं फंक्शन कीज आहेत. F1 आहे, F2 आहे, F3, F4 असं आहे. आता मी खाली जे ABCD आहे ती दाबली, D, F, C, असं. हा कंट्रोल आहे, हा विंडो आहे, हा अल्ट आहे, हा स्पेस आहे, इकडे नंबर की आहेत, हा 5 आहे, हा 0. तर अशा प्रकारे आम्ही इथं प्रॅक्टिस करतो आहे. म्हणजे ज्यांना दिसत नाही ते आवाजावरती कम्प्युटरचे जे कीबोर्ड आहेत ते हे करणार. आता आम्ही पहिल्या स्टेजमध्ये असल्यामुळं आम्ही फक्त असं थोडं अडकणार. पण एकदा सवय झाली की हा कीबोर्ड संपूर्ण आपल्याला पाठ होतो आणि एकदा पाठ झाला की मग आपण बिना बघता देखील करेक्ट त्या बटनावरती जाऊ शकतो. जसं की आता मी हा बटन दाबून दाखवतो की मी सांगतो F1 आहे. तर आता बघा F1 बोलतो आहे. आता मी हा विंडो दाबतो बघा. आता मी दिसत नाही तर पण सांगतो हा विंडो आहे, विंडो आहे. आता हा स्पेस बार आहे, स्पेस. परत ना तर हा एंटर आहे, तर अशा प्रकारे आपण माझे थोडे बटणं पाठ आहेत. तर असा सर्व कीबोर्ड एकदा पाठ झाला की मग आपल्याला बिना बघता देखील टायपिंग वगैरे करता येईल. स्क्रीनवर न बघता ही आपण स्क्रीन, आता NVIDIA स्क्रीन रीडर आहे याच्यामध्ये. तर आपण अप डाऊन एरोनं वेगवेगळ्या विंडोवरती आपण जाऊ शकतो. हा डाऊन एरो, अप एरो, लेफ्ट, राईट, परत एंटर, अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये एक्सप्लोअर करू शकतो कम्प्युटरमध्ये. तर सुरुवातीचा क्लास बेसिक आहे.
तुम्ही जर बाजूला बघितलं तर आपले मित्र आहेत तिथं शिक्षक देखील आहे सर देखील आहेत आणि महत्त्वाची गोष्ट जे आम्हाला शिक्षक जे कम्प्युटरविषयी शिकवत आहेत ते देखील 100% ब्लाइंड आहेत, त्यांना देखील दिसत नाही तरी देखील ते आम्हाला कम्प्युटर शिकवत आहेत. जरा तुम्ही असं मला दिसत नाही की माझा कॅमेरा कुठं आहे, पण तुम्ही समजून घ्या की मी पूर्ण क्लासमध्येचा कॅमेरा फिरवतो आणि हे सर्वजण आपले मित्र कम्प्युटर शिकत आहेत. आम्हाला कुणालासुद्धा देखील इथं दिसत नाही आणि आम्हाला जे शिकवायला सर आहेत ते देखील ब्लाइंड आहेत. तर मित्रांनो आपले एक रत्नागिरीचे मित्र आहेत, माझ्यापेक्षा सिनियर आहेत, मोठे आहेत. तर त्यांच्या हा जो कीबोर्ड आहे हा पार्ट आहे ते पण ब्लाइंड आहेत. आता मला सांगा कोण सुशील कदम नाव ना आपलं? हां कोणते हे ते पहिलं आहे खालचं बटन GXCV BNM कॉमा त्याच्यानंतर वरची लाईन जी आहे ती कॅशलॉक आहे. वरची लाईनच्या फर्स्ट लाईनच्या बाजूला A आहे, त्याच्यानंतर S आहे, नंतर D आहे, F आहे, G आहे, H आहे, नंतर I आहे, J आहे, K आहे, L आहे आणि M आहे, सॉरी सेमिकोलम आहे. त्याच्यानंतर वरच्या लाईनीला क्लॉक आहे, वरच्या क्लॉक आहे, क्यू आहे त्याच्या बाजूला, W आहे, E आहे, R आहे, T आहे, Y आहे, सॉरी Y आहे बरोबर, नंतर O आहे, U आहे, तर जवळपास आणि B आहे. तुम्हाला सर्व बटन पाठ आहेत की नाही? किती तुम्ही टाइम घेतला सर्व पाठ करायला? तुम्ही ह्याच्या आधी तुमचं शिक्षण कुठे झालंय का ब्रेलमध्ये ब्लाइंडमध्ये? नाही, फक्त माझं शिक्षण रत्नागिरीमध्ये झालेलं आहे पहिल्यापासून. तर 7वी ते 9वी पासून मला कॉम्प्युटर शिकवण्यात आलं होतं. असं आहे 7वी ते 9वी पण काय? 7वी ते 9वीमध्ये. ओके 7वी ते 8वीमध्ये एक वर्ष म्हणजे 1 महिना लागला. 1 महिन्यामध्ये मी कंटिन्यू कॉम्प्युटर शिकलो. 100% दिसत नाही ना, ब्लाइंड आहे ना पूर्ण? 100%. तर बघितलं तर आपलं जे रत्नागिरीचे मित्र आहेत त्यांचं नाव सुशील कदम आहे, त्यांचा कीबोर्ड पार्ट आहे. लाईनची प्रॅक्टिस करा. हो सर. अपर लाईन, मिडल लाईन, हो सर. लोअर लाईन, मिडल लाईनला होम लाईन पण म्हणतात. हो ते डॉट आहेत तेच ना? सातवाली होम लाईन, मिडल लाईन. हां होम लाईन बटन, होम, त्याच्यावरची अपर, त्याच्या खाली लोअर. डाऊन, ओके. डाऊन एरो, अप एरो, राईट त्याची एरो. प्रॅक्टिस करून घ्या. मग आपण MS Word करू. तर कीबोर्डची ओळख झाल्यानंतर ना MS वर्ड पुढं आम्हाला शिकवणार आहेत. तर आपल्या मित्रांचं कम्प्युटर माझ्यावर चालू करा. हां सोमवारपासून गेले ना? सोमवारपासून. सोमवारी सुट्टी आहे. ते काय काम आहे त्याच्यामुळे इथे Space. और जैसे एक पट्टी रहती है व्हाइट वाली, उसको टास्क बार कहते हैं, है ना? नीचे वाली पट्टी को टास्क बार. नीचे एक पट्टी रहता है व्हाइट, सीधी पट्टी रहती है, इसको टास्क बार कहते हैं, और उसके ऊपर डेस्कटॉप रहता है ना? यानी सर स्टार्ट मेनू टास्क बार में होता है. हाँ, मैं बताता हूँ. 4 बार ये अभी शुरू करेंगे. एक पट्टी रहती है उसको टास्क बार बोलते हैं, और उसके ऊपर जो रहता है उसको डेस्कटॉप, है ना? समझ में आया? हां जो पट्टी रहती है उसको टास्क बार बोलते हैं, उसके ऊपर डेस्कटॉप. डेस्कटॉप. हां समझ में आया? हाँ, नीचे जो पट्टी रहती है, मैं दोनों ही बता रहा हूँ. मोबाइल का ही बता रहा हूँ और कंप्यूटर का ही बता रहा हूँ, है कि नहीं? मैं दोनों में क्या फर्क होता है वो बता रहा हूँ. समझ में आता है ना भाई, है कि नहीं? अभी डेस्कटॉप पे कैसा घूमते हैं, अभी आइकॉन पे कैसा बनाएंगे मालूम है? विंडो डी करके स्टार्ट बटन और डी दबाएंगे तो कर्सर डेस्कटॉप पे आएगा, और अप एरो डाउन एरो से आप घूम सकते हो. समझ में आया? विंडो डी करके
फोकस डेस्कटॉप पे आता है, फिर एरो की से आप डाउन लेफ्ट राइट से आइकन को घूम सकते हैं आप, है कि नहीं? समझ ना, समझ ना. तर कीबोर्डची ओळख करून दिली आम्हाला. आणखीन आता शिकवतात की पुऱ्या स्क्रीनवरती कसं फिरायचं. मैं करके दिखाता हूँ ना. हां मैं प्रैक्टिस करके दिखाता हूँ. Link left paren. A. Folder view list. New folder left. Error 15 of 100. JJ22. Moksha Ruhi 20. New folder left. New folder left. New folder left. New folder left. Rohit M8. Sirwari 7. New Microsoft. 85 of Saloon Kit. टॅब ॲरो आणि ॲरो आणि टॅबमध्ये फरक आहे. हे बघ, हां टॅप टॅपने हां हे खालची पट्टी वाचतो. हां पुढे वाचायचं असलं तर ॲरो arrow key. ओके 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 हां हां New folder left paren. 22 right paren. 100 of 133. मैं करता हूँ ना. तर मित्रांनो मला ह्या सर्व गोष्टी माहिती होत्या पण एकदम डिटेलमध्ये माहिती नव्हतं. जसं की ॲरो बटननं सरांनी सांगितलं की जो खालचा टास्क बार काय तर टास्क बारने फक्त टॅब बटनने जे खाली नोटिफिकेशन असतील त्या टॅब बटनने होतील आणि वरील स्क्रीनमध्ये जर काय मुवमेंट करायची असेल तर ॲरो बटनने. तर ही गोष्ट मला माहिती नव्हती तर आपल्याला नवीन गोष्टी थोड्या शिकलो मी. समजलं का? नाही बी काय. तर मित्रांनो कम्प्युटरचा क्लास झाला आहे. आम्हाला बेसिक वगैरे सर्व शिकवलं आहे. आणखीन आता आम्ही दुसऱ्या क्लासला जाणार. तर आता पुढील क्लास ब्रेल लिपीचा आहे. डॉटवाली जी लिपी आहे त्याचा. तर ह्याच्यामध्ये आपण उपयोग करून डॉटची भाषा आहे ते लिहू शकतो आणि वाचू शकतो. तर त्याच्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी हे आम्हाला दिलेलं आहे. बरोबर बरोबर सचिन तुझ्याकडे आहे? हो ना रे ह्याच्याकडे तुझ्याकडे आहे रे. ह्या फोल्डरमध्ये असामध्ये आपण कागद बसवायचा आहे. तर असा जो आपला फोल्डर आहे त्याच्यामध्ये कागद आम्ही असं बसवून घेतलं आहे. सचिन दादा काय करू तुम्ही कागद बसवला का? माझं अर्ध झालं लिहून झालं होय तर लिहितोय तर मला चालू आहे. आणि ते हे कोणी दिलं तुम्हाला? ते मी घेऊन येलो. नवीन काम दिलं नाही मला दिलंय नवीन का मला पण दिलेलं नाही आनंद. हे पेपर दिलं ना नवीन हा दे रे. पण मॅडम दिली तर हा जो तुम्ही समोर बघत असाल हा त्याचा पेन आहे ज्याने डॉट डॉट बनवायचे. पुढे स्टीलचं सुईगत आहे. आणखीन हा असा नॉब आहे असा धरायचा असा. काय आडवा लावायचा आहे जरा तरी का पेपर आडवा लावायचा आहे. आणखीन असा मी जसा हातात पकडला पेन तसा पेन पकडून आपण असा टोचायचा. त्याला बघायला सांगतोय म्हणून सांग. नवीन म्हणजे ठीक है बना हुआ ब्रेल है. ठीक है अभी देखो ये डॉट देखो कैसे देखो 6 डॉट है इधर टच करो 6 डॉट 1 2 3 4 5 6 राइट में 3 है लेफ्ट में 3 है. एक एक सोन करा ढढ करा सगळ्यांनी पहिलं. हा दुसरी लाईन आहे ना इथे ए ए करा म्हणजे कोपऱ्यात एक उजवीकडे उजवीकडला समज. मॅडम माझा चेक करता का? दाखव. हा येते काढून द्यायचं. हा आले आले. हा परफेक्ट आहे. आपण घालायचं माझं हा मी आनंद आहे. हा परफेक्ट आहे. आता ए ए करा तुम्ही आणि सचिन. हा ए करायचं ना. हा उजवी एक एक घर सोडा. हा हा एक एक घर सोडून ए ए करा. हा. दुसरी लाईन म्हणजे ए लिहून उजवीकडे बघा. हा, ए. हा कोपरा आहे ना इथे हा. उजवीकडे एक. हा परत एक सोडायचा परत हा, ए. हा, एक सोडायचं एक करायचं. मी आले रे तिकडे. आता आम्ही ओके. line घातली ना त्याच्या खालची लाईनला कर. हा हा हा. तर अशा प्रकारे मित्रांनो आमचं ट्रेनिंग चालू आहे सर्व जे डॉट डॉटचं आहे. मी लिवाय शिकलो या गोष्टीनं तुम्ही ऐकलं असेल की बऱ्यापैकी जमते मला. थोडा टाईम लागेल पण जमेल. तर मित्रांनो आम्ही आमचा आता ब्रेलचा क्लास झाला आहे आणि आता जेवाय सुट्टी झाल्या
तर मी इथं ग्लास माझी ताटी वगैरे घेऊन मी इथं परत चाललो आहे जेवण करायला. तर मी पहिल्यांदा ताटे वगैरे धुवून घेतले आणि इथं सर्वजण आम्ही असं बसलो इथं. तर आज पुलाव आणखीन काय आहे? मशरूम पुलाव आणखीन तेवढंच आहे. तेवढंच आहे का? पापड का काहीतरी आहे ना पुढं? काय नाही. हाय, आणखीन पापड वगैरे आहे. बघूया, खाऊया आपण, चला. तर आता बोलावे लागेल. तर आता आमचं जेवण वगैरे करून झालं, थाटी वगैरे धुतली. आता थाटी ठेवायला परत ह्याच्यामध्ये चाललो आहे. तर मित्रांनो, जेवण वगैरे करून झाले, थोडा वेळ आराम केला आणि आता 2ची सुट्टी संपली आपली जेवणाची. आणि आता आम्ही इथं थोडं थांबणार आणि परत आमचे जसे ग्रुप आहे तसे ग्रुप करणार. आणखीन पुढं जे काही शिकवतील तिकडे जाणार. आता सकाळपासून कम्प्युटरचं झालं आहे आणि ब्रेलचं झालं आहे. आता डोमेस्टिक सोशल त्याच्यामध्ये जेवण वगैरे करायला शिकवणार, त्याच्यामध्ये आम्ही आता जाईल. तर आता आम्ही आपल्या सब्जेक्टचं नाव काय? सब्जेक्टचं DS. हां, तर ह्या सब्जेक्टमध्ये ज्याच्यामध्ये चाय, जेवण, चपाती, नाश्ता वगैरे ह्या गोष्टी, ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या बनवायला आम्हाला इथं शिकवणार आहेत. तर बेसिक सुरुवात होईल की पहिल्यांदा इंट्रोडक्शन, गॅस कसा पेटवायचा, त्याच्यावरती कसं काय ठेवायचं, डाळी वगैरे, साखर वगैरे कशी ठेवायची कुठल्या डब्यात, तर ह्या गोष्टी आम्हाला इथं शिकवायला येतील. तर आता आम्हाला असं हातानं चेक करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या डाळी असतात आपल्या किचनमध्ये, तर त्या सर्व अशा डाळी दिल्यात. इथं मी तुम्हाला दाखवतो की इथं सर्व प्रकारच्या अशा डाळी वगैरे दिल्या आहेत आपल्याला. आणि आम्ही सर्वांनी चेक वगैरे केल्या आणि ओळखल्या. तर आता मी जसं ओळखलं की हा चणा डाळ आहे, ही चणा डाळ आहे. आणखी नेक्स्ट दुसरं द्या, हे पडण हळूहळू घ्या. आणि ही चवळे आहे. तर असे सर्वजण आम्ही मित्र इथं चेक करतो, ओळखतो. म्हणजे इथे सर्व बेसिकमधून शिकवलं जाणार की घरामध्ये कोणत्या डाळी कुठे डब्यात ठेवल्यात, तर त्या कशा ओळखायच्या, तर एवढं सगळं शिकवलं जाणार आहे इथं. तर आता पुढच्या सेक्शनमध्ये आम्हाला गॅस वगैरे पेटवायला शिकवतील. आणखीन त्याच्यावरती पातेलं कसं ठेवायचं, कुठली काळजी घ्यायची. तर हे जे आपले बेसिक आहे ते सर्व बेसिकपासून सुरुवात केल्या. मी जसं पुढे जाईल तसं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करेल. चोली नाही बाई, चवळी. तर आमचा डोमेस्टिक सोशल सायन्सचा जो क्लास होता तो संपला आणि आता चाय प्यायची सुट्टी झाल्या. आणि चाय पिऊन वगैरे झाला की जनरल नॉलेजचा एक लेक्चर होणार आहे, JKचा जनरल नॉलेजचा एक लेक्चर आहे. आता पुढं तो पण मी दाखवायचा प्रयत्न करतो. हां, तर कसं आहे, मी आता ग्लास घेऊन आलो आणि जे ग्लास आहे आपल्याला ते इथे मी धुवून घेतले आहे. कारण प्रत्येक वेळेला आपण जी भांडी घेतो ती खायच्या आणि खाल्यानंतर धुवायची आहेत. आणि इथून आपण थोडंसं पाठीमागे आलो तर इथं कुठेतरी बसायची जागा असेल, तिथे बसून घ्यायचं. कुठं जागा आहे काय होती? ये ना, या साईडला मागून पुढे, अजून पुढे जा, त्या साईडला मागे, अजून मागे. हां, आता सरळ जा, सरळ. आणि याच्या पुढे, विशालच्या पुढे बस. तर आता आम्हाला इथं जागा भेटली, मी इथं बसून घेतो. तिथे इन्कम सर्टिफिकेट म्हणून जनरेट होईल. तर ग्लासमध्ये चाय वगैरे घेतली आम्ही सर्वांनी.
विशाल चाय मिळाली का? आम्ही सर्वजण इथे चाय पिणार आणि पुढे आणखीन एक लेक्चर होणार आहे. सर्वांचा कॉमन एकत्र आहे, तर तिथे जाणार. तर चला, चाय पिऊन झाली आणि आता आम्ही पेअर रूममध्ये जातो आहे. जरा शांत राहा, मध्ये नको बोलू. आता झालं खूप मोठं. जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, हो रहा चैनो अमन, हो रहा चैनो अमन, मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन, सरपरोशी की शमा दिल में जला लो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो. हे गाणं म्हणणार आहे. अरे म्हण ना पूर्ण. असं पण एक कडवं येतं. आता काही तुम्हाला दाखवलं, तुम्हाला नाही आवडलं तर चालेल ना? ओके, तसं तुम्ही सांगा, मग मी परत. आम्ही तुम्हाला टी शर्ट देऊन ठेवते, फक्त ते कुठे घालायचं ते मी तुम्हाला सांगते थोड्या वेळाने. आपण तर इथे आम्हाला सोमवारी आमचा एक कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी आम्हाला टी शर्ट भेटला आहे आणि मला स्टिक देणार आहेत आता. म्हणजे सर्वांना देत नाहीत, थोडेच लोक आहेत, त्यांना फक्त आता दिलं जाणार आहेत. म्हणजे आम्ही जोडी हॉस्टेलला राहतो आहे त्यांच्यासाठी. तर सोमवार जो कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल सर्वांना सूचना दिली, आणखीन थोडी इन्फॉर्मेशन पण आम्हाला सर्वांना सांगितली. तर मित्रांनो, जसं की आम्ही ब्लाइंड आहे, तर आमच्यासाठी ही टॉकिंग वॉच आहे छोटीशी. मी तुम्हाला दाखवत होतो. आम्हाला दिसत नसल्यामुळं आमच्यासाठी टॉकिंग वॉच पण बनवलेली आहे. टी शर्ट एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा, द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंगा. राष्ट्रगीत वगैरे झालं. आता संध्याकाळची वेळ आहे. आणखी तर तुम्ही जे बघत असाल की पाणी प्यायचं आहे, थंड गरम काय आहे तिथं, तर मी काय केलं की माझ्याकडे स्टीलची बॉटल आहे, त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी घेतलं आहे, म्हणजे संध्याकाळी आपल्याला पिण्यासाठी थंड होईल. सर्दी वगैरे होत्या म्हणून गरम पाणीच आपण पितो आहे. तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि मी जेवण करायला बसलो सर्व. किती वाजले आता दीपक दादा? किती वाजले? 7:15 झालेत आता संध्याकाळचं. तर मित्रांनो, जेवण वगैरे झालं आहे आपलं आणि संध्याकाळची वेळ आहे. आम्ही सर्वजण असं बाहेर थोडं चालायला आलो आहे. तर आम्ही संध्याकाळी थोडा वेळ चालतो, आणखीन जाऊन झोपणार. उद्या रविवार आहे, कपडे वगैरे धुवायचे आहेत. होय, उद्या सुट्टी आहे आणि कपडे वगैरे थोडे धुवायचे आहेत. तर त्याच्यावर सुद्धा देखील मी व्हिडिओ बनवेल की डिटेलमध्ये बिना दिसता देखील मी कपडे वगैरे कसं धुतो आहे, तर ते पण तुम्हाला दाखवेल. कोणते कोणते प्रॉब्लेम येतात, कोणते कोणते नाही. तर तुम्ही, आम्ही सर्वजण ब्लाइंडच आहे. तर ठीक आहे मित्रांनो, बाय बाय. काळजी घ्या सर्वांनी आणि रात्र खूप झाले. गुड नाईट सर्वांना. काळजी घ्या. आणखीन तुम्ही थोडं सजेशन देऊ शकता की व्हिडिओमध्ये आणखीन कोणत्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत. व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा सर्वांपर्यंत, जेणेकरून सर्वांना म्हणजे आपल्या कम्युनिटीमध्ये सर्वांना कळेल की तर ठीक आहे मित्रांनो, बाय बाय.